राजेश रोकडे आपल्यासोबत जोडले गेलेत, कमोडिटी एक्सपर्ट आणि जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे ते चेअरमन आहेत. राजेशजी, आपलं स्वागत आहे. आपली काय पहिली प्रतिक्रिया, ज्या पद्धतीनं हे युद्ध आता वाढत चाललंय ते पाहता याचा थेट परिणाम भारतीय व्यापार उद्योगावर कसा होईल? मिलिंदजी, नक्कीच तुम्ही बघत असाल की एक 8 दिवसाआधीपासून ज्याची सुरुवात झालेली होती, ज्याप्रमाणे यूएसची जमाबंदी किंवा ज्याला जमावबंदी सुरू झाली होती सैनिकांची, त्यावेळेसपासून ते असं वाटायला लागलं होतं काहीतरी मोठं होणार आहे म्हणून. आणि तेव्हापासून सोनं पर डे $30 इंटरनॅशनल मार्केटला वाढत होतं मागच्या 8 दिवसात. आणि स्पेशली जर तुम्ही बघत असाल, काल शनिवार होता. शनिवारी नॉर्मली गोल्ड मार्केटमध्ये हलचल नसते किंवा रेट आमचे एमसीएक्स मध्ये आणि फिजिकल मार्केटमध्ये बंद जे रेट असतात तेच पूर्ण दिवसभर असतात आणि रविवारी सुद्धा तेच रेट असतात. परंतु बंद मार्केटमध्ये पण $200 रेट गोल्डचे वाढलेले. आणि जर मी रुपयामध्ये जर बघत असेल तर रुपयामध्ये 10,000चा भाव सोन्यामध्ये कालच्या काल वाढलेला आहे. आज पुन्हा रविवार आहे आणि असं अपेक्षा आहे की उद्या जेव्हा मार्केट उघडेल तर पुन्हा 10 ते 15,000 वर भाव उघडेल असं अपेक्षित आहे. आणि सेम असं चांदीमध्ये पण झालं आहे. चांदीमध्ये जर नॉर्मल जर मी ते रेट बघत होतो तर $7 ते 8 कमी होता आणि $8 चांदी पण वाढलेली आहे. त्याच्यामुळे चांदीमध्ये पण 10,000 वाढ झालेली आहे. ओव्हरऑल जेव्हा अशी परिस्थिती युद्धासारखी येतं त्यावेळेस सोनं आणि चांदी चकाकतं आणि ते तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. बरोबर आहे. पण राजेशजी, जगातलं एक मोठं मार्केट जसं भारत आहे सोन्या चांदीचं, तसंच दुबईकडे पण त्या अर्थाने पाहिलं जातं की इथे टॅक्सेस कमी आहे, त्यामुळे अनेक जण दुबईतनं सोनं खरेदी करतात. पण आपण पाहिलं की दुबईतल्या या मोठ्या शॉपिंग मॉल्सवर आणि अशावर सुद्धा हल्ले झाले. हा प्रामुख्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की ज्याच्यामुळे मार्केट एकदम त्याच्यात चढ उतार होतील? नक्कीच. हे बघा, दुबई जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग हब नाही आहे. दुबई एक गेटवे फॉर द वर्ल्ड आहे आणि म्हणून दुबईमध्ये टॅक्सेस कमी असल्यामुळे वाया दुबई सगळीकडे सप्लाय चेन सांभाळला जातं. आणि जर गोल्ड मार्केटमध्ये बघेल तर 70% ऑफ द ज्वेलरी दुबईमध्ये जी विकल्या जातात ती भारतातून जातं. फक्त आणि फक्त टॅक्सेशन हा जर पार्ट सोडल्या गेलं तर दुबई आणि इंडियामध्ये फक्त 3%चाच रेटमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे पहिले जेव्हा इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त होती त्यावेळेस हा फरक मोठा वाटायचा, परंतु आता असं काही राहिलेलं नाहीये. फक्त दुबईमध्ये हा हल्ला झाल्यामुळे कुठे ना कुठे एक दहशत तर झालेलीच आहे, कारण की दुबई एक सेफ हेवन म्हणून जागा बघितल्या जायची पूर्ण वर्ल्डमध्ये. आणि त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट नक्कीच गोल्डवर दिसेल आणि सिल्वरवर पण दिसण्याची आहे. राजेशजी, 2 मतप्रवाह आहेत. जगातल्या काही तज्ञांना असं वाटतं की हे 2-3 दिवसात युद्ध संपू शकतं, कारण खामेनींचा खात्मा झालाय, त्यांच्यावर मुख्य नियंत्रण मिळवणं हे अमेरिकेचं टार्गेट होतं. पण काही जणांना असं वाटतंय की 8-15 दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ हे युद्ध चालू शकतं. इराण इतक्या सहजासहजी काही शरण जाणार नाही. युद्ध जर का जास्त काळ लांबलं तर त्याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय मार्केटवर होईल आणि कशा पद्धतीने? मिलिंदजी, बघा, तुम्हाला आठवत असेल एक 3.5-4 वर्ष आधी युक्रेन आणि रशियाचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेस पण असं सांगायला लागलं की 8 दिवसाच्या वर हे युद्ध सुरू राहणार नाही. आणि आज 4 वर्ष झाले तरी ते युद्ध संपलेलं नाहीये. तर कुठे ना कुठे परिस्थिती चेंज होत असतात. तुम्ही जर आता बघितलं असेल, ज्याप्रमाणे इराणवर हल्ले झाले तर इराणनी पलटवार मुस्लिम राष्ट्रालाच केलेला. तुम्ही बघा, दुबई आहे किंवा कुवेत आहे किंवा तुम्ही अजून बाजूला कतार आणि अन्य ठिकाणी काही हल्ले झाले. बरोबर, हल्ले झालेले. तर कुठे ना कुठे ते रिव्हर्स ऍक्शनवर रिएक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की हे लवकर थांबेल. भलेही त्यांचे सर्वोच्च नेते आज नाही आहे, परंतु त्यांच्याकडे सेकंड लाईन ऑफ लिडरशिप, थर्ड लाईन ऑफ लिडरशिप पण त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. तुम्हाला म्हणजे एक गोष्ट मी माध्यमातूनच बघितलेली आहे की चायना किंवा याच्यात जर कोरिया याच्यात जर सपोर्ट करेल तर कुठे ना कुठे हे पूर्ण विश्व 2 भागात वाटले जाईल. कारण जितके सपोर्टिव्ह अमेरिकन गव्हर्नमेंटचे लोक आहेत तितकेच त्यांना हिट करणारे लोक पण वर्ल्ड वाईड आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठे येणाऱ्या दिवसात हे जर मोठं काही झालं तर नक्कीच हे एक तिसऱ्या युद्धाची तयारी दिसेल आणि अशा वेळेस सोनं आणि चांदी पुन्हा एक नवीन इतिहास तयार केलं असं मला वाटतं. बरं, आता सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातनं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2 गोष्टी आहेत. एक तर जे व्यावसायिक असतात ते गुंतवणूक म्हणून किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतात ते गुंतवणूक म्हणून सोनं चांदीकडे पाहतात. पण जो सर्वसामान्य माणूस असतो, ज्याच्या घरी पुढच्या काही काळात आता लग्नसराईचा हंगाम सुरू होईल, लोकांनी काय करावं? थोडे दिवस वाट बघावी का रेट
जर आता कमी आहेत, तुम्ही म्हणता की उद्याला सकाळी मार्केट उघडेल तर रेट वाढू शकतात, तर लोकांनी खरेदी करावं ज्यांच्याकडे आता तात्पुरते पैसे आहेत त्यांनी. बघा, मी एकच सांगेल की 1 वर्षाआधी इंटरनॅशनल मार्केटमध्ये $3400 होतं आणि आज नॉर्मली $8385 पर्यंत सोनं गेलेलं आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. अर्थात सोन्याच्या भावात खूप जबरदस्त तेजी आलेली आहे आणि फक्त एकच कारण सोन्याच्या तेजीला सपोर्ट नाही करत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिडॉलरायझेशन अर्थात अमेरिकन जो डॉलर आहे त्याला हेट करणारे लोक किंवा ते रिझर्व्ह चेंज करणारे खूप देश आहेत. जसं की पहिले डॉलर जे आहे लोक फॉरेन करन्सी म्हणून जमा करायचे किंवा आपली एक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी डॉलरमध्ये पैसे गुंतवणूक ठेवायचे प्रत्येक देश. त्यांनी जवळजवळ 80% पर्यंत त्यांचा रिझर्व्ह राहायचा, तो घटून जवळजवळ 52% खाली आलेला आहे. ही एक वास्तविकता आहे. तर एक कारण हे आहे. दुसरं कारण फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिका म्हणा किंवा दुसरे गव्हर्नमेंट बँक्स आहेत, गव्हर्नमेंटचे जे रिझर्व्ह बँक्स असतात त्यांनी पण दिवसांदिवस आपले इंटरेस्ट रेट कट केलेले आहे. चौथी गोष्ट म्हणजे युक्रेन आणि रशियाची जेव्हा युद्ध झालेलं तेव्हापासूनच लोकांना हे कळलेलं आहे की अशी परिस्थितीमध्ये कधी पण सँक्शन लागू शकतात. त्यावेळेस डॉलरमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा आपल्या जे रिसोर्सेस आहे आपल्या भारतात किंवा आपल्या देशात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणूनच बाकीचे सगळे रिसोर्सेस त्यांनी आपल्याकडे ठेवणं अर्थात ते गोल्डमध्ये कन्वर्ट करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे पण गोल्डचे रेट वाढलेले आहे. हे ते टाइम बिंग एक कारण आहे मिडल ईस्टचं युद्ध, पण ओव्हरऑल गोल्ड पुन्हा बुलिशच आहे. अर्थात रेट अजून वाढणार आहे असं अपेक्षित आहे. जसे की तुम्ही बोललेले की लग्न सरायाचा सीझन आहे, कोणाकडे लग्न असू शकतं किंवा काही कार्यक्रम असू शकतात. माझा एकच प्रामाणिक सल्ला राहील की त्यांनी आताच्या भावात खरेदी करायलाच पाहिजे आणि लोक याचा फायदा पण घेत आहेत. जसे जसे सोन्याचे भाव वाढत आहेत तसे तसे लोकांचं अट्रॅक्शन गोल्डकडे वाढत चाललेलं आहे. आणि मला वाटतं उद्या मंडे आहे, सोमवार आहे, उद्या अजून भाव उघडून जेव्हा सुरुवात होईल मार्केटची त्यावेळेस पुन्हा एक नवीन विक्रमी आम्हाला बघायला मिळेल. एक प्रश्न राजेशजी, गेल्या काही काळात गोल्ड ETF मध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि स्टॉक मार्केटला सुद्धा पर्याय म्हणून लोक असं प्रिफर करतात की ज्यांना थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे की चला हार्ड गोल्ड घेण्यापेक्षा गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करावी. तर अशांच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहताय हे? बघा, ETF किंवा ज्याला डिजिटल गोल्ड म्हणतो तसे इन्व्हेस्ट करणारे लोक थोडे कमी आहेत, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फिजिकल गोल्डकडे खूप जास्त अट्रॅक्शन आहे. कारण की तुम्ही ETF म्हणा किंवा डिजिटल गोल्ड म्हणा त्याला यूज करू शकत नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना जोपर्यंत ते दागिने ते घालत नाही किंवा ते दागिन्यांचा उपयोग करत नाही तोपर्यंत त्यांना तो कॉन्फिडन्स पण येत नाही. आणि शेवटी ETF मधले पण रेट्स वाढतील आता? हो, नक्कीच याचा प्रभाव त्याच्यावर पण पडेल, त्याच्यात काही दोन मत नाही. परंतु फिजिकल मार्केट भारतीय संस्कृतीप्रमाणे खूप मजबूत आहे आणि जेव्हा कधी अशी परिस्थिती येतात त्यावेळेस लोक पण भारतीय जे संस्कृतीला बघता लोक खरीददारी अजून करतात. बर, एक शेवटचा प्रश्न विचारतो फक्त तुम्हाला की साधारणपणे ऑइल आणि या सगळ्याचा एक एक परिणाम हा सगळ्या गोष्टींवर होत जातो. जर का ऑइल इम्पोर्ट कमी झाला आणि पुढच्या काही काळात ज्या मार्गाने ऑइल भारतात येतं, एक रशिया आणि दुसरं गल्फमधनं जे सगळं येतं, तर त्याच्यावर पुढच्या काही काळात मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. अशा काळात सामान्य माणसाला जर का पैशाची चणचण वाटली तर आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी सोनं विकावं का विकू नये? बघा, सोनं ज्याला म्हणतात की सुख में साथ निभाता सोना, दुःख में हात बटाता सोना. म्हणजे सोनं असं आहे की जेव्हा तुम्ही सुखात असेल तेव्हा तुम्ही खरीददारी करता आणि ते तुम्ही घालून एक कॉन्फिडन्स मिळवता. तसंच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असलं तर ते सोनं विकून तुम्ही तुमची ती गरज भागवू शकता. अर्थात अशा वेळेस जर गरज नसेल तर उगीच प्रॉफिट बुकिंग म्हणून सोनं विकावं नाही असा माझा प्रामाणिक सल्ला राहील. उलट खरीददारी करणं याच्यासाठी गरजेचं आहे की वर्ल्ड वाईड जे एक्सपर्ट्स आहे किंवा जी आमच्याकडे माहिती आहे येणाऱ्या दिवसात सोनं अजून नवीन विक्रम तयार करेल असं अपेक्षित आहे आणि तेच विक्रमी रेट कुठे ना कुठे पुन्हा येणार नाही. जर पहिले सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली होता त्यावेळेस असं कधीच वाटलेलं नाही कोणाला की 1 लाख कधी सोन्याचा भाव जाईल आणि आता ते स्वप्न झालेलं आहे. आणि आता ज्याप्रमाणे गोल्ड आहे 1,72,000च्या वर, मला वाटतं की आता हे पुन्हा अजून खाली यायची अपेक्षा नाही आहे. येणाऱ्या दिवसात 2 लाखाच्या वर सोन्याचा भाव जाईल असं मला अपेक्षित आहे. राजेशजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही फार सविस्तरपणे आणि मुद्देसूद अनेक गोष्टी मांडल्या. लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात, शंका असतात आणि त्यातल्या अनेक शंकांचं तुम्ही निरसन केलं. तुमचे मनापासून आभार.